लग्नानंतर अनायला वाटलं होतं की तिला प्रेमळ पती आणि चांगलं कुटुंब मिळालं आहे. अमोलच्या व्यवसायात अडचण आली तेव्हा त्याला साथ देण्यासाठी तिने पुन्हा नोकरी सुरू केली. पण हळूहळू अमोलच्या वागण्यात तिला काही विचित्र बदल जाणवू लागले आणि त्याच्या आईच्या डोळ्यात दिसणारी भीती तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू लागली. एका अनपेक्षित घटनेनंतर तिचा संशय आणखीन वाढला आणि आपल्या सुखी संसारामागे नेमकं काय दडलं आहे याचा शोध ती घेऊ लागली. पण समोर आलेलं सत्य इतकं धक्कादायक होतं की तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. माझं नाव अनया आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या सासरी आले तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की कदाचित माझ्या आयुष्याची यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही. कारण लग्नाआधी माझ्या मनातही बाकी मुलींप्रमाणे खूप सारे प्रश्न होते की सासरचे लोक कसे असतील, नवरा कसा असेल, मला तिथे प्रेम मिळेल की नाही. पण जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या सासरी आले तेव्हा माझी सगळी चिंता हळूहळू दूर झाली. माझ्या सासू सासऱ्यांनी माझं खूप छान स्वागत केलं होतं आणि माझ्या सासूंनी मला मिठी मारून ज्या पद्धतीने म्हटलं होतं की बाळा, आता हे घर तुझंही आहे, ही गोष्ट माझ्या मनाला स्पर्शून गेली होती. माझ्या आई वडिलांनी माझ्या लग्नात त्यांच्या परीने कोणतीही कमतरता ठेवली नव्हती, कारण मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. माझे वडील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ लेखा व्यवस्थापक म्हणून काम करत होते आणि त्यांचा महिन्याचा पगार जवळपास 1.5 लाख रुपये होता. कंपनीच्या पैशाचा पूर्ण हिशोब ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. रोज किती पैसे आले, किती खर्च झाले, कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित नोंदी काय आहेत, बँकेची कोणती कामं पूर्ण करायची आहेत आणि महिन्याच्या शेवटी कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांना पूर्ण अहवाल द्यायचा, ही सगळी कामं ते सांभाळत होते. काम जबाबदारीचं असल्यामुळे त्यांना अनेक वेळा उशिरापर्यंत कार्यालयात थांबावं लागायचं. पण माझे वडील त्यांच्या कामाबाबत खूप प्रामाणिक होते आणि कंपनीत त्यांचा चांगला मान होता. त्यांनी आयुष्यभर मेहनत करून आमचं घर सांभाळलं होतं आणि माझी आईही घर खूप चांगल्या प्रकारे चालवत होती. त्यामुळे माझ्या लग्नाची वेळ आली तेव्हा दोघांनी मिळून ठरवलं की आपल्या मुलीला आपल्या परिस्थितीनुसार सगळ्यात चांगलं द्यायचं. त्यांनी मला खूप सामान दिलं, घरासाठी लागणारं सगळं आवश्यक सामान दिलं आणि माझ्या नावावर एक सदनिकाही दिली, जेणेकरून लग्नानंतर कधी मला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर माझ्याकडे स्वतःचा आधार असेल. त्यावेळी मला हे सगळं खूप चांगलं वाटत होतं. पण खरं सांगायचं तर मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा होता की मला असं कुटुंब मिळत होतं जिथे पैशापेक्षा नात्यांना जास्त महत्त्व होतं. माझं लग्न खूप धूमधडाक्यात झालं होतं. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी लाल पोशाखात तयार होऊन बसले होते तेव्हा माझे आई वडील मला पाहून वारंवार भावुक होत होते. माझी आई माझी नजर काढत होती आणि माझे वडील वारंवार एवढंच म्हणत होते की बाळा, नेहमी सुखी राहा. त्यावेळी मीही रडत होते, कारण एका बाजूला मी माझं घर सोडत होते आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या नव्या आयुष्याचा आनंदही होता. जेव्हा मी निरोप घेऊन माझ्या सासरी पोहोचले तेव्हा माझ्या सासू दारात माझ्या स्वागतासाठी उभ्या होत्या. त्यांनी माझी आरती केली आणि मग मला आत घेऊन गेल्या. त्या दिवशी घरात खूप नातेवाईक आले होते, पण त्यांच्यामध्येही मला असं वाटलं नाही की मी एखाद्या अनोळखी ठिकाणी आले आहे. सगळे माझ्याशी प्रेमाने बोलत होते. माझ्या सासू वारंवार विचारत होत्या, बाळा, थकली नाहीस ना? पाणी हवं आहे का? आणि माझे सासरेही माझ्याजवळ येऊन म्हणाले, बाळा, आता हे घर अगदी आपलं समज. कधी कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर अजिबात संकोच करू नकोस. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनाला एक वेगळाच दिलासा मिळाला होता. मला वाटलं की कदाचित माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खरंच खूप चांगलं कुटुंब निवडलं आहे. माझे पती अमोलही त्या दिवशी खूप आनंदी होते. ते वारंवार माझ्याकडे पाहत होते आणि जेव्हा जेव्हा आमची नजरानजर व्हायची तेव्हा ते हसायचे. लग्नानंतर पहिल्यांदा मला त्यांच्याशी एकट्यात बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी मला म्हटलं, अनया, तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. तू इथे नेहमी सुखी राहशील आणि कधी माझी कोणतीही गोष्ट तुला वाईट वाटली तर मला लगेच सांग. आपल्या दोघांमध्ये कोणतीही गोष्ट मनात राहू नये असं मला वाटतं. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप चांगलं वाटलं, कारण मलाही हेच हवं होतं की माझं लग्न फक्त एक नातं बनून राहू नये,
तर आम्ही दोघं चांगले मित्रही बनावं. आणि हळूहळू तसंच होऊ लागलं. अमोल खरंच माझी खूप काळजी घ्यायचे. ते सकाळी दुकानात जाण्यापूर्वी मला विचारायचे की तुला काही हवं आहे का, आणि मी संध्याकाळी घरी येताना काहीतरी घेऊन या असं म्हटलं तर ते कधीच विसरत नसत. त्यांचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा छोटासा व्यवसाय होता. त्यांचं एक दुकान होतं जिथे मोबाईल, एअरफोन, चार्जर, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळत होत्या. सुरुवातीला दुकान छोटं होतं, पण त्यांनी त्यांच्या मेहनतीने हळूहळू ते चांगलं मोठं केलं होतं. दुकानात 2 कर्मचारीही काम करत होते, जे ग्राहकांना सामान दाखवायचे, बिल बनवायचे आणि बाकीची छोटी मोठी कामं सांभाळायचे. पण अमोल स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचे. ते सकाळी दुकान उघडण्यापूर्वी साठा तपासायचे, पुरवठादारांशी बोलायचे, नवीन मोबाईल आणि इतर सामानांचे दर विचारायचे, मग ग्राहकांशी बोलून त्यांना सामान दाखवायचे आणि संध्याकाळी दुकान बंद करण्यापूर्वी संपूर्ण दिवसाचा हिशोब पाहायचे. त्यांचं स्वप्न होतं की एक दिवस त्यांचं दुकान फक्त दुकान राहू नये, तर शहरात त्यांचं स्वतःचं मोठं इलेक्ट्रॉनिक दुकान असावं आणि पुढे जाऊन त्यांनी ऑनलाईनही सामान विकायला सुरुवात करावी. जेव्हा ते त्यांच्या व्यवसायाबद्दल मला सांगायचे, तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसायची. मी तासनतास त्यांचं बोलणं ऐकायचे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचे. मी म्हणायचे, तुम्ही मेहनत करत राहा, एक दिवस तुमचा व्यवसाय नक्की मोठा होईल. तेव्हा ते हसून म्हणायचे, तू माझी साथ देत राहिली तर मी काहीही करू शकतो. त्यांचं हे बोलणं मला खूप आवडायचं आणि मला वाटायचं की मला यापेक्षा चांगला नवरा कदाचित मिळू शकत नाही. माझे सासू सासरेही आम्हा दोघांना पाहून खूप आनंदी असायचे. माझी सासू अनेकदा म्हणायची, अमोल लग्नानंतर अगदी बदलून गेला आहे. आधी दुकानातून परत आला की सरळ आपल्या खोलीत जायचा, पण आता घरी आला की आधी आणायला शोधतो. हे ऐकून मी लाजून हसायचे. आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. खूप मोठं घर नव्हतं, पण स्वच्छ आणि आरामदायक होतं. माझे सासू सासरे वरच्या भागात राहायचे आणि आम्ही दोघं खालच्या भागात राहायचो. त्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्यासाठी थोडी गोपनीयताही मिळायची. तरीही आम्ही सगळे एकत्र बसून जेवायचो, संध्याकाळी चहा प्यायचो आणि सुट्टीच्या दिवशी कधी बाहेर फिरायलाही जायचो. माझ्या सासऱ्यांना सकाळी वर्तमानपत्र वाचायची सवय होती आणि माझ्या सासूंना घरात झाडं लावण्याचा खूप छंद होता. मी हळूहळू त्यांच्या आवडी समजू लागले होते आणि त्याही माझ्या आवडी समजू लागल्या होत्या. अनेकदा मी स्वयंपाकघरात त्यांच्यासोबत स्वयंपाक करायचे आणि त्या मला त्यांच्या जुन्या गोष्टी सांगत राहायच्या. त्या मला सून नाही तर मुलीसारखं ठेवायच्या आणि मीही त्यांना माझ्या आईसारखं मानायला लागले होते. मला माझ्या आईची आठवण आली की मी त्यांच्याशी फोनवर बोलायचे आणि मग माझ्या सासूसोबत बसून बराच वेळ गप्पा मारायचे. लग्नाचे काही महिने खूप पटकन निघून गेले. मला असं वाटायचं की मी माझ्या माहेरातून ह्या घरात आलेच नाही, तर जणू मी कायमपासूनच याच घराचा एक भाग होते. अमोलही मला अनेकदा बाहेर फिरायला घेऊन जायचे. कधी आम्ही दोघं चित्रपट पाहायला जायचो, कधी एखाद्या उपहारगृहात जेवायचो आणि कधी फक्त मोटरसायकलवर बसून शहराच्या बाहेर थोडं दूर फिरून यायचो. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मला खूप आनंद मिळायचा. एकदा मला एक नवीन घड्याळ आवडलं होतं, पण मी ते घेण्यास नकार दिला, कारण मला वाटलं की सध्या त्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी ते दुकानातून घरी आले तेव्हा त्यांच्या हातात तेच घड्याळ होतं. मी विचारलं, हे का आणलं? ते म्हणाले, तुला आवडलं होतं म्हणून आणलं. मी म्हटलं, पण मी तर ते घेण्यासाठी सांगितलं नव्हतं. ते हसून म्हणाले, बायकोला आवडलेली वस्तू देण्यासाठी तिची परवानगी थोडीच घ्यावी लागते. त्यांचे हे बोलणं ऐकून मी हसू लागले आणि त्या दिवशी माझ्या पतीवर आणखीन प्रेम वाढलं. वेळ अशाच प्रकारे जात राहिला आणि आमचं नातं आणखीन मजबूत होत गेलं. मी घर सांभाळायचे आणि ते दुकान सांभाळायचे, पण संध्याकाळ होताच आम्ही दोघं एकमेकांसोबत बसून दिवसभराच्या गोष्टी नक्की करायचो. दुकानात एखाद्या ग्राहकासोबत काही त्रास झाला असेल तर अमोल मला सांगायचे आणि मीही घरात घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना सांगायचे. आमच्यात अशी कोणतीही गोष्ट नव्हती जी आम्ही एकमेकांपासून लपवत होतो. मला वाटायचं की माझं आयुष्य अगदी तसंच चाललं आहे जसे मी लग्नाआधी विचार केला होता. एक चांगला पती, प्रेम करणारे सासू सासरे आणि असं घर जिथे मला माझी स्वतःची जागा मिळाली होती. पण आयुष्य नेहमी सारखं राहत नाही आणि आपल्याला ह्याची कल्पनाही नसते की ज्यावेळी आपण आपल्या आनंदाचा सर्वात जास्त अनुभव घेत असतो
त्याच वेळी कुठेतरी एखादी अशी गोष्ट आपल्या वाटेत उभी असते जी सगळं काही बदलू शकते. लग्नाला जवळपास 2 वर्ष झाली होती आणि ह्या 2 वर्षात मला माझ्या सासरकडून इतकं प्रेम मिळालं होतं की मला कधीच वाटलं नाही की मी बाहेरून आलेली मुलगी आहे. माझे वडीलही जेव्हा कधी मला भेटायला यायचे तेव्हा माझ्या सासूंना आनंदाने म्हणायचे, तुम्ही माझ्या मुलीला खूप प्रेम दिलत. माझ्या सासू हसून म्हणायच्या, मुलगी तुमची आहे कुठे? आम्ही तर तिला आमची मुलगी बनवून घेतलं आहे. माझे वडीलही निश्चित व्हायचे. अमोलचा व्यवसायही आता आधीपेक्षा चांगला चालू लागला होता. त्यांनी दुकानाजवळ एक छोटंसं स्टोअर आणि कार्यालय घेतलं होतं, जिथे जास्त सामान ठेवलं जायचं आणि त्यांनी एक नवीन कर्मचारीही ठेवला होता. अमोल रात्र दिवस मेहनत करत होते. त्यांचं स्वप्न होतं की काही वर्षात त्यांनी दुसरं दुकान उघडावं. मी त्यांना पाहून आनंदी व्हायचे आणि नेहमी म्हणायचे की एवढं काम करू नका. पण ते म्हणायचे, आता मेहनत करून घेतो, पुढे तुला आराम देईन. त्यांचं बोलणं ऐकून मी हसायचे. पण मला काय माहीत होतं की एक दिवस हीच मेहनत आणि हीच धावपळ आमच्या आयुष्यात असं वळण घेऊन येणार आहे, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या दिवशीही सकाळी सगळं अगदी नेहमीसारखं होतं. अमोलने नाश्ता केला आणि दुकानात जाण्यापूर्वी मला म्हणाले, आज कदाचित उशीर होईल कारण एका मोठ्या पुरवठादारासोबत बैठक आहे. मी म्हटलं ठीक आहे, पण स्वतःची काळजी घ्या. त्यांनी हसून माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाले, तूही स्वतःची काळजी घे. मी त्यांना दारापर्यंत सोडायला गेले आणि मग माझ्या कामाला लागले. त्यावेळी मला अजिबात अंदाज नव्हता की हा दिवस आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा वळण ठरणार आहे. आणि लग्नानंतर ज्या कुटुंबाला मी इतकं प्रेमळ आणि सुरक्षित समजत होते, त्याच कुटुंबात येणाऱ्या दिवसात अशा गोष्टी घडणार होत्या ज्या माझा विश्वास आणि माझा आनंद दोन्ही हादरवून टाकणार होत्या. लग्नाआधी मीही नोकरी करायचे, पण लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती. माझं शिक्षण चांगलं होतं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी शहरातील एका मोठ्या खाजगी माहिती तंत्रज्ञान कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नोकरी सुरू केली होती. माझा पगार जवळपास 1,10,000 रुपये महिन्याला होता. कंपनीतील वेगवेगळ्या प्रकल्पांचे संपूर्ण नियोजन करणं, माझ्या टीमला काम समजावून सांगणं, ग्राहकांसोबत बैठका घेणं, प्रकल्प वेळेत पूर्ण करून घेणं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचा अहवाल देणं हे माझं काम होतं. मी एकाच वेळी अनेक कर्मचाऱ्यांच्या टीमचं काम सांभाळत होते आणि कामाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. माझ्या मेहनतीमुळे आणि चांगल्या कामामुळे कंपनीत माझी चांगली ओळख निर्माण झाली होती आणि माझे वरिष्ठही माझ्या कामावर खूप खुश होते. पण लग्नानंतर मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला कारण मला लग्नानंतर माझा पूर्ण वेळ माझ्या कुटुंबाला द्यायचा होता आणि माझ्या पतीसोबत आणि सासू सासऱ्यांसोबत चांगलं राहायचं होतं. माझे पतीही त्यांच्या कामात खूप व्यस्त असायचे, पण जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते माझ्यासोबत बसायचे, माझ्याशी बोलायचे आणि माझी पूर्ण काळजी घ्यायचे. माझे पती त्यांच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होते, त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंबच सगळ्यात महत्त्वाचं होतं. घरात माझ्या सासूही होत्या, ज्या बऱ्याच काळापासून नीट बोलू शकत नव्हत्या. त्यांचा आवाज जवळपास पूर्णपणे गेला होता आणि त्यांना कोणाशीही नीट बोलता येत नव्हतं. याच कारणामुळे त्या बहुतेक वेळ शांतपणे त्यांच्या खोलीत बसून राहायच्या. त्यांना कोणाकडे काही मागतानाही संकोच वाटायचा आणि अनेकदा त्यांना काही त्रास होत असला तरी त्या कोणाला आवाज देऊ शकत नव्हत्या. मी त्यांना पहिल्यांदा अशा अवस्थेत पाहिलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मला वाटलं की जर मी त्यांची सून आहे तर त्यांची काळजी घेणं ही माझीही जबाबदारी आहे. त्यामुळे मी हळूहळू त्यांच्याजवळ बसायला सुरुवात केली. मी त्यांच्याशी बोलायचे. त्या मला आवाजात उत्तर देऊ शकत नसल्या तरी त्यांच्या डोळ्यातून आणि हातवाऱ्यांतून त्यांचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी मी त्यांच्या खोलीत जायचे आणि त्यांना काही हवं आहे का ते विचारायचे. मग त्यांच्यासाठी चहा करून घेऊन जायचे. त्यांना औषधं घ्यायचं असेल तर वेळेवर औषधं द्यायचे आणि त्यांना खोली बाहेर यायचं असेल तर त्यांचा हात धरून त्यांना बाहेर आणायचे. सुरुवातीला त्या माझ्यासमोर खूप संकोच करायच्या. कदाचित त्यांना वाटत असावं की बाकी लोकांप्रमाणे मलाही त्यांचं म्हणणं समजणार नाही. पण मी त्यांच्या शांत राहण्याला कधीच त्यांची कमजोरी मानलं नाही. मी त्यांच्याशी सतत बोलत राहायचे
कधी माझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगायचे, कधी माझ्या लग्नाबद्दल सांगायचे आणि कधी माझ्या पतीची एखादी मजेदार गोष्ट सांगून त्यांना हसवण्याचा प्रयत्न करायचे. हळूहळू माझी सासूही माझ्याशी मोकळ्या होऊ लागल्या. त्या बोलू शकत नव्हत्या, पण मी त्यांच्या जवळ बसले की त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसायचा. त्या माझ्या हातावर हात ठेवायच्या आणि हसायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते छोटंसं हसू मला खूप आवडायचं. मला वाटायचं की कदाचित मी त्यांच्यासाठी फक्त सून नाही तर मुलीसारखी बनत आहे. मी मनात विचार करायचे की मी त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढवेन आणि त्यांना त्यांचा आवाज गेला आहे याची जाणीव होऊ देणार नाही. मी त्यांना छोट्या छोट्या हातवाऱ्यांनी आपलं म्हणणं सांगण्याची सवय लावली होती आणि मीही त्यांचे हातवारे समजू लागले होते. त्यांना पाणी हवं असेल तर त्या माझ्याकडे इशारा करायच्या, त्यांना जेवण हवं असेल तर त्या ताटाकडे पाहायच्या आणि त्यांना कुठे जायचं असेल तर माझा हात धरायच्या. मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि हळूहळू आमच्यात आवाजाशिवायही एक नातं तयार झालं होतं. अनेकदा माझे पती घरी यायचे आणि मला त्यांच्या आईजवळ बसलेलं पाहायचे, तेव्हा माझ्याकडे पाहून हसायचे आणि म्हणायचे, अनया, तू माझ्या आईला अगदी बदलून टाकलं आहेस. आधी आई कोणाशी जास्त बोलत नव्हती, पण आता तू घरी असलीस की तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप चांगलं वाटायचं, कारण माझ्या सासूच्या आनंदातच मला माझा आनंद दिसायचा. मला वाटायचं की नोकरी सोडण्याचा मी चुकीचा निर्णय घेतला नाही, तर माझ्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलंच केलं आहे. घरात सगळं खूप चांगलं चाललं होतं, पण हळूहळू मला एक गोष्ट जाणवू लागली होती की माझ्या सासूंच्या मनात असं काहीतरी होतं जे त्या मला सांगू इच्छित होत्या, पण सांगू शकत नव्हत्या. अनेकदा त्या माझ्याकडे खूप लक्ष देऊन पाहायच्या आणि अचानक उदास व्हायच्या. मी त्यांना विचारायचे, आई, काय झालं? तुम्ही का त्रासलेले दिसताय? पण त्या काही बोलू शकत नव्हत्या, फक्त माझ्याकडे पाहून शांत राहायच्या. मला वाटायचं कदाचित त्यांची तब्येत ठीक नाही, म्हणून मी त्यांची आणखी काळजी घेऊ लागले. एके दिवशी दुपारी मी त्यांच्या खोलीत बसले होते आणि त्यांचे केस विंचरत होते. तेव्हा त्यांनी अचानक माझा हात पकडला आणि माझ्याकडे खूप लक्ष देऊन पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मी त्यांचा हात पकडून विचारलं, आई, काय झालं? तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या तोंडून आवाज निघाला नाही आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी घाबरले. मी त्यांचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि म्हणाले, आई, रडू नका. मला सांगा काय झालं आहे. तुमची प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. पण त्या काही सांगू शकल्या नाहीत. मी त्यांना पाणी पाजलं आणि बराच वेळ त्यांच्या जवळ बसून राहिले. त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की कदाचित या घरात सगळं तितकं सोपं नाही जितकं मला दिसत आहे. माझ्या सासूंच्या डोळ्यात एखादं असं गुपित होतं जे त्या माझ्या समोर आणू इच्छित होत्या, पण त्यांचा आवाज त्यांना साथ देत नव्हता. मी त्यांच्याजवळ बसून राहिले आणि मनात विचार करत राहिले की शेवटी असं काय आहे जे माझ्या सासू मला सांगू इच्छित आहेत आणि त्यांना एवढी भीती का वाटत आहे. त्या दिवसानंतर मी त्यांच्या प्रत्येक छोट्या हालचालीकडे लक्ष देऊ लागले आणि मला जाणवू लागलं की त्या जेव्हा जेव्हा माझ्या पतीसमोर असायच्या तेव्हा खूप घाबरलेल्या असायच्या, तर माझ्या समोर त्या थोड्या मोकळ्या असायच्या. ही गोष्ट मला समजत नव्हती, कारण माझे पती त्यांच्या आईवर खूप प्रेम करायचे आणि नेहमी त्यांची काळजी घ्यायचे. तरीही माझ्या सासू त्यांना पाहताच अचानक शांत व्हायच्या आणि त्यांच्या डोळ्यात भीती दिसायची. एकदा मला माझ्या पतीला याबद्दल विचारायचं होतं, पण मग मला वाटलं की कदाचित मी उगाचच काहीतरी चुकीचा विचार करत आहे, म्हणून मी काही बोलले नाही. मी फक्त माझ्या सासूची काळजी घेत राहिले आणि त्यांना या घरात सुरक्षित आणि आनंदी वाटावं यासाठी प्रयत्न करत राहिले. काही काळानंतर माझ्या सासूंनी हातवाऱ्यांनी मला एका जुन्या कपाटाकडे पाहण्यास सांगितलं. मला त्यांचं म्हणणं समजलं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा त्याच दिशेने इशारा केला. मी कपाट उघडलं, पण त्यात काही कपडे आणि जुन्या वस्तूशिवाय काहीच नव्हतं. मी त्यांना विचारलं, आई, तुम्हाला यात काही हवं आहे का? त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा माझ्याकडे पाहिलं. मला समजत नव्हतं की त्यांना नेमकं काय हवं होतं. मी पुन्हा त्यांच्या जवळ जाऊन बसले, तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि बोटाने जणू एखाद्या कागदाकडे इशारा केला. मी विचारलं, कुठला कागद आई? पण त्या फक्त रडू लागल्या. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनात भीती निर्माण झाली.
की कदाचित माझ्या सासूसोबत भूतकाळात असं काही घडलं आहे, ज्याची घरात कोणालाच माहिती नाही आणि त्या कोणत्या तरी प्रकारे मला त्याबद्दल सांगू इच्छित आहेत. मी ठरवलं की काहीही झालं तरी मी त्यांचं म्हणणं समजून घेईन. कारण आता त्या माझ्यासाठी फक्त माझ्या सासू राहिल्या नव्हत्या, तर माझ्या आईसारख्या झाल्या होत्या आणि मी त्यांना अशा अवस्थेत एकटं सोडू शकत नव्हते. माझ्या सासूंच्या त्या भीतीमागे कोणतं सत्य लपलेलं होतं आणि ते सत्य येणाऱ्या काळात माझं आयुष्य कशा प्रकारे बदलणार होतं याचा मला अजिबात अंदाज नव्हता. आणि हळूहळू मला अमोलबद्दलही आणखीन एक गोष्ट जाणवू लागली होती की तो माझ्याशी तर खूप चांगला बोलायचा, पण आपल्या आईसोबत त्यांचं वागणं अगदी वेगळं होतं. तो आपल्या आईजवळ जास्त वेळ बसायचाच नाही आणि तिचं काही बोलणं समजलं नाही तर चिडून तिथून उठून जायचा. अनेकदा माझ्या सासू त्याला काही समजावण्याचा प्रयत्न करायच्या, पण तो त्यांच्याकडे लक्षही द्यायचा नाही. हे सगळं पाहून मी आतून अस्वस्थ होऊ लागले. कारण माझ्या समोर इतका प्रेमाने राहणारा माणूस आपल्या आईसोबत इतका वेगळा का वागतो हे मला समजत नव्हतं. हळूहळू मला हेही समजू लागलं की अमोलला खूप लवकर राग येतो. छोट्या छोट्या गोष्टींवर त्याचा मूड खराब व्हायचा. घरात त्याच्या आवडीचं जेवण बनलं नाही तर तो नाराज व्हायचा. एखादी वस्तू तिच्या जागेवर नसेल तर तो रागवायचा आणि कधी कधी तर कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय त्याचा चेहरा रागाने भरून जायचा. सुरुवातीला मी असा विचार करून त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे की कदाचित कामाच्या तणावामुळे असं होत असेल, कारण त्याचा स्वतःचा व्यवसाय होता आणि दुकानाचं कामही खूप होतं. पण वेळ जाऊ लागला तसं मला समजू लागलं की गोष्ट फक्त कामाच्या तणावाची नव्हती, तर त्याच्या स्वभावातच खूप राग होता. बाहेरून पाहिलं तर तो खूप शांत आणि चांगला माणूस वाटायचा, पण घराच्या आत त्याचा एक वेगळा चेहरा दिसायचा. तो बहुतेक वेळ घराबाहेरच असायचा. कधी एखाद्या माल पुरवठादाराला भेटायला जायचा आणि कधी एखाद्या मित्रासोबत बाहेर जायचा. मी विचारलं की आज एवढा उशीर कसा झाला, तर तो फक्त एवढंच म्हणायचा की काम होतं आणि विषय संपवायचा. मी जास्त प्रश्न विचारत नव्हते, कारण मला घरात विनाकारण कोणतीही गोष्ट वाढवायची नव्हती. पण आता मी त्याला हळूहळू समजू लागले होते. मला हेही जाणू लागलं होतं की माझ्या सासू कदाचित त्याच्यापासून घाबरतात आणि कदाचित म्हणूनच त्या त्याच्यासमोर काही बोलू शकत नाहीत. अनेकदा अमोल घरी आला की माझ्या सासू अगदी शांत व्हायच्या आणि त्यांच्या डोळ्यात तीच भीती दिसायची जी मी आधीही अनेकदा पाहिली होती. मी त्यांना विचारायचे, आई, तुम्ही अमोलला घाबरता का? तर त्या लगेच मान हलवायच्या आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटायचं, पण त्याच वेळी मला काहीच समजत नव्हतं की शेवटी असं काय झालं आहे ज्यामुळे त्या आपल्या मुलासमोर इतक्या घाबरलेल्या राहतात. अशाच प्रकारे दिवस जात राहिले आणि मी माझं घर सांभाळत राहिले. मी सकाळी उठून घरकाम करायचे, माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायचे, मग अमोलसाठी जेवण बनवायचे आणि तो कामावर गेल्यानंतर माझ्या बाकीच्या कामाला लागायचे. मी माझ्या माहेरची मिळालेली आयुष्याची पद्धत मागे सोडून या घराला माझं घर मानलं होतं. त्यामुळे मला प्रत्येक छोट्या गोष्टीचा मनावर परिणाम करून घ्यायचा नव्हता. मला वाटायचं की प्रत्येक कुटुंबात काही ना काही अडचण असते आणि वेळेनुसार सगळं ठीक होतं. पण एके दिवशी अचानक आमच्या घरात अशी अडचण आली जिने सगळ्यांनाच हादरावून टाकलं. त्या दिवशी आम्ही सगळे एकत्र बसून जेवत होतो. अमोलही आमच्या सोबतच बसला होता. तेवढ्यात त्याच्या फोनची घंटी वाजू लागली. त्याने फोन उचलला आणि काही वेळ समोरच्याचं बोलणं ऐकत राहिला. अचानक त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्याने काही न बोलता जेवण तिथेच सोडलं आणि घाईघाईने उठला. मी विचारलं, काय झालं? तर त्याने सांगितलं की त्याच्या दुकानात मोठी चोरी झाली आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्याला फोन करून सांगितलं होतं की दुकानातील काही महागडं सामान गायब आहे आणि चोरी नेमकी कशी झाली हे त्यांना समजत नाही. अमोल लगेच घरातून निघून गेला. मीही त्याच्या सोबत जाणार होते, पण त्याने सांगितलं की तू घरी राहा, मी तिथे काय झालं ते पाहतो. थोड्या वेळाने त्याचा फोन आला. तेव्हा त्याने सांगितलं की दुकानाचं कुलूप तुटलेलं होतं आणि आत ठेवलेलं बरंच सामान गायब होतं. त्याने सगळ्यात आधी दुकानातील सुरक्षा कॅमेरा तपासला, पण चित्रफित पाहूनही त्याला लगेच काही स्पष्ट समजलं नाही, कारण रात्री दुकानात शिरलेल्या व्यक्तीने चेहरा झाकलेला होता. अमोलने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांची टीमही दुकानात पोहोचली.
पोलिसांनी दुकानाची पूर्ण तपासणी केली, कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि सुरक्षा कॅमेऱ्याची चित्रफितही पाहिली. या चोरीमुळे अमोलचं खूप मोठं नुकसान झालं होतं, कारण दुकानात मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बराच साठा ठेवलेला होता, जो चोरी करणारा आपल्यासोबत घेऊन गेला होता. अमोलसाठी हे नुकसान खूप मोठं होतं, कारण त्याचा व्यवसाय आधीपासून फार मोठा नव्हता आणि त्याने स्वतःच्या मेहनतीने तो उभा केला होता. रात्री तो घरी परत आला तेव्हा त्याचा चेहरा खूप चिंताग्रस्त होता. तो शांतपणे आपल्या खोलीत जाऊन बसला. मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला समजावू लागले की जे झालं ते खूप वाईट झालं, पण आपल्याला धीर ठेवावा लागेल. पोलीस तपास करतील आणि कदाचित सामान परतही मिळेल. अमोलने माझं बोलणं ऐकलं, पण तो खूप त्रासलेला होता. त्या रात्री मी उशिरापर्यंत विचार करत राहिले की मी त्याला कशी मदत करू शकते. माझ्या मनात वारंवार येत होतं की जर मी पुन्हा नोकरी सुरू केली तर घराच्या खर्चात अमोलचा थोडा हातभार लावू शकते आणि झालेल्या नुकसानीनंतर त्याला थोडा आधारही मिळेल. लग्नानंतर मी नोकरी सोडली होती, पण माझ्याकडे अजूनही माझ्या जुन्या कार्यालयातील काही लोकांचे नंबर होते आणि मला विश्वास होता की मला हवं असेल तर पुन्हा नोकरी मिळू शकते. दुसऱ्या दिवशी मी सगळ्यात आधी अमोलशी याबद्दल बोलले. मी त्याला म्हटलं, तुला ठीक वाटत असेल तर मी माझी नोकरी पुन्हा सुरू करू शकते. त्यामुळे घराचं उत्पन्न थोडं वाढेल आणि दुकानात झालेलं नुकसानही सांभाळायलाही तुला मदत होईल. अमोलने आधी माझ्याकडे पाहिलं आणि काही वेळ शांत राहिल्यानंतर म्हणाला, तुला स्वतःच्या इच्छेने करायचं असेल तर मला काहीही अडचण नाही. त्याचं बोलणं ऐकून मला चांगलं वाटलं. मी माझ्या आई वडिलांशी बोलले. त्यांनीही मला साथ दिली. ते म्हणाले की तुला काम करायचं असेल तर नक्की कर आणि तू पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहत आहेस याचा आम्हाला आनंद होईल. माझ्या सासू सासऱ्यांनीही मला मनाई केली नाही. उलट माझे सासरे म्हणाले की तू घर आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकत असशील तर यात काहीच वाईट नाही. माझ्या सासू बोलू शकत नव्हत्या, पण त्यांनी माझा हात पकडून हसत माझी साथ दिली. त्यांच्या त्या छोट्याशा इशाऱ्याने मला खूप धीर मिळाला आणि मी ठरवलं की मी पुन्हा नोकरी सुरू करेन. काही दिवसात मी माझ्या जुन्या कंपनीशी बोलले आणि मला पुन्हा नोकरी मिळाली. इतक्या दिवसानंतर जेव्हा मी पहिल्यांदा कार्यालयात गेले तेव्हा मला थोडं विचित्र वाटत होतं, कारण लग्नाला बराच काळ झाला होता. पण हळूहळू मी माझ्या कामात पुन्हा रुळू लागले. मला माझं काम आधीपासूनच येत होतं, त्यामुळे फार अडचण झाली नाही. दिवसभर मी कार्यालयाचं काम करायचे आणि संध्याकाळी घरी येऊन घरकाम सांभाळायचे. माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायचे आणि अमोलसाठी जेवण बनवायचे. मी सकाळी लवकर उठायचे, घरातलं आवश्यक काम करायचे, मग कार्यालयात जायचे आणि संध्याकाळी परत आल्यावर बाकीचं काम पूर्ण करायचे. सुरुवातीला खूप थकवा यायचा, पण मी स्वतःला समजावायचे की हे सगळं मी माझ्या कुटुंबासाठी करत आहे आणि हळूहळू माझं आयुष्य पुन्हा एका ठरलेल्या पद्धतीने चालू लागलं. अमोलही आपला व्यवसाय पुन्हा नीट सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस चोरीचा तपास करत होते आणि आम्ही दोघंही आपल्या परीने आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटत होतं की आता कदाचित सगळं ठीक होईल, पण अमोलच्या वागण्याबद्दल माझ्या मनात निर्माण झालेले प्रश्न अजूनही संपले नव्हते. कारण मी त्याला जितकं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते तितकंच मला वाटत होतं की त्याच्या मनात अशी काही गोष्ट लपलेली आहे ज्याबद्दल मला अजून काहीच माहिती नाही. आणि माझ्या सासूच्या डोळ्यात दिसणारी भीती मला पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नाकडे घेऊन जात होती. येणाऱ्या दिवसात मला अमोलबद्दल असं सत्य कळणार होतं, ज्यामुळे मी ज्या माणसाला माझा सगळ्यात चांगला साथीदार समजून या घरात आले होते तो खरंच माझ्यासाठी तितका चांगला होता की नाही हे समजणं माझ्यासाठी कठीण होणार होतं. आणि मग हळूहळू वेळ पुढे जात राहिला आणि आयुष्य आपल्या गतीने पुढे चालत राहिलं. अमोलनेही आपल्या दुकानाचं काम पुन्हा व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली होती. चोरीमुळे त्याचं खूप नुकसान झालं होतं, पण त्याने धीर सोडला नव्हता. मीही माझी नोकरी करू लागले होते आणि दर महिन्याला माझा पगार आला की माझ्या गरजेचे काही पैसे वेगळे ठेवून बाकीचे पैसे माझ्या बँक खात्यात जमा करायचे. अनेकदा अमोलच माझ्यासोबत बँकेत जाऊन पैसे जमा करून द्यायचा आणि मला वाटायचं की आमच्यात विश्वास आहे, त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. माझ्या आई वडिलांचाही कधी कधी फोन यायचा. माझे वडील त्यांच्या नोकरीमुळे खूप व्यस्त असायचे,
त्यामुळे ते जास्त वेळ बोलू शकत नव्हते. पण माझी आई मला अनेकदा फोन करायची. ती मला विचारायची, "बाळा, तू कशी आहेस? घरात सगळं ठीक आहे ना?" आणि मी प्रत्येक वेळी तिला हेच सांगायचे की, "आई, तू अजिबात काळजी करू नको. माझे सासरचे लोक खूप चांगले आहेत. माझे सासू-सासरे माझी खूप काळजी घेतात आणि अमोलही माझ्यासोबत चांगला राहतो. मी नोकरीही करते आणि घरही सांभाळते." माझी आई माझं बोलणं ऐकून खूप खुश व्हायची आणि म्हणायची, "बाळा, आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की तू सुखी राहा. तुझ्या घरातले सगळे तुला मुलीसारखं ठेवत असतील तर आम्हाला आणखीन काही नको." तिचं बोलणं ऐकून मलाही खूप चांगलं वाटायचं, कारण मला माझ्यामुळे माझ्या आई-वडिलांना कधीच त्रास द्यायचा नव्हता. मी त्यांना नेहमी हे सांगायचे की माझं आयुष्य खूप चांगलं चाललं आहे आणि खरं सांगायचं तर त्या वेळेपर्यंत मलाही असंच वाटत होतं की माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं ठीक आहे. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अमोलबद्दल काही प्रश्न नक्कीच निर्माण होऊ लागले होते. विशेषतः तो आपल्या आईसोबत ज्या पद्धतीने वागायचा आणि त्याला अचानक येणारा राग मला अनेकदा त्रास देत होता. तरीही मला त्या गोष्टींना खूप मोठं रूप द्यायचं नव्हतं. मी विचार करायचे की कदाचित त्याचा स्वभावच असा आहे आणि वेळेनुसार सगळं ठीक होईल. पण एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे माझ्या मनात अमोलबद्दल असा संशय निर्माण झाला, जो मला इच्छा असूनही दूर करता आला नाही. संध्याकाळची वेळ होती आणि मी कार्यालयातून घरी परतत होते. त्या दिवशी रस्त्यावर खूप वाहतूक होती. माझी गाडी बराच वेळ एकाच ठिकाणी अडकली होती. मी खिडकीतून बाहेर पाहत होते आणि विचार करत होते की आज घरी पोहोचायला खूप उशीर होईल. तेवढ्यात अचानक माझी नजर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या एका गाडीवर गेली. आधी मी त्या गाडीवर फार लक्ष दिलं नाही, पण माझी नजर जशी चाकाच्या सीटवर गेली तशी माझी पावलं जणू तिथेच थांबली. त्या गाडीच्या आत अमोल बसला होता आणि त्याच्यासोबत एक मुलगीही बसली होती. मी काही सेकंद त्याच दिशेने पाहतच राहिले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी विचार करू लागले की हा अमोलच आहे की मी कोणाला तरी अमोल समजत आहे. पण जितका वेळ मी पाहत राहिले तितकाच माझा विश्वास वाढत गेला की तो अमोलच होता. मला लगेच गाडीतून उतरून त्याच्याजवळ जाऊन विचारायचं होतं की ती मुलगी कोण आहे. पण वाहतूक इतकी होती की माझी गाडी पुढे जाऊ शकत नव्हती आणि काही वेळात त्यांची गाडीही दुसऱ्या दिशेने पुढे निघून गेली. मी फक्त त्यांना जाताना पाहत राहिले. माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. शेवटी अमोल त्या मुलीसोबत काय करत होता? ती मुलगी कोण होती? आणि त्याने मला तिच्याबद्दल कधीच का सांगितलं नव्हतं? ती त्याची एखादी मैत्रीण होती की त्याच्या व्यवसायाशी संबंधित एखादी मुलगी होती की मग गोष्ट काही वेगळीच होती? मी संपूर्ण रस्ताभर ह्याच विचारात अडकले होते. घरी पोहोचल्यानंतरही माझ्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. माझ्या सासूंनी मला पाहिलं तेव्हा त्या माझ्याकडे पाहत राहिल्या, जणू मला काय झालं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होत्या. पण मी त्यांनाही काही सांगू शकले नाही. मी शांतपणे माझ्या खोलीत गेले आणि अमोलची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने अमोल घरी आला. मी त्याच्याकडे पाहिलं, पण त्यावेळी माझ्या मनात इतक्या गोष्टी सुरू होत्या की त्याला थेट विचारावं की आधी स्वतः काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करावा हेच मला समजत नव्हतं. शेवटी मी धीर करून त्याला विचारलं, "आज तुम्ही कुठे गेला होता?" अमोलने माझ्याकडे पाहिलं आणि अगदी सामान्यपणे म्हणाला, "दुकानात होतो आणि मग एक बैठक होती." मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, "आज तुम्ही एखाद्या मुलीसोबत नव्हता का?" माझं बोलणं ऐकताच त्याच्या चेहऱ्याचा रंग थोडा बदलला, पण त्याने लगेच स्वतःला सावरला आणि म्हणाला, "तू कोणत्या मुलीबद्दल बोलते आहेस?" मी म्हटलं, "मी तुला माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तू गाडीत एका मुलीसोबत बसला होतास." माझं बोलणं ऐकताच तो रागावला आणि म्हणाला, "तुला नक्कीच गैरसमज झाला आहे. मी पूर्ण दिवस कामात व्यस्त होतो आणि कदाचित तू कोणाला तरी माझ्यासारखं समजले असशील." मी म्हणाले, "अमोल, तुला ओळखण्यात माझी चूक होऊ शकत नाही. मी माझ्या डोळ्यांनी तुला पाहिलं होतं." पण माझं म्हणणं ऐकण्याशिवाय तो आणखी नाराज झाला आणि म्हणाला, "तो माझ्यावर संशय घेत आहेस का? तुला वाटतं मी तुझ्यासोबत काही चुकीचं करू शकतो?" त्याच्या आवाजात राग होता आणि मला ते आवडलं नाही. मीही त्यावेळी शांत झाले, कारण मला गोष्ट वाढवायची नव्हती. मी हळू आवाजात म्हटलं, "नाही, मी तुझ्यावर संशय घेत नाही. मी फक्त जे पाहिलं ते विचारते आहे." पण त्याने पुन्हा म्हटलं, "हा तुझा गैरसमज आहे आणि अशा गोष्टी मनात ठेवू नकोस."
मी त्याचं बोलणं ऐकलं, पण त्याचं उत्तर माझ्या मनाला अजिबात पटत नव्हतं. जर खरंच तो एखाद्या मुलीसोबत नव्हता, तर मग मी कोणाला पाहिलं होतं? आणि जर ती मुलगी फक्त ओळखीची होती, तर तिचं नाव सांगायला त्याला एवढी अडचण का झाली? अमोल माझ्या बोलण्याला लगेच खोटं का ठरवत होता, हे मला समजत नव्हतं. त्या रात्री मी बिछाण्यावर पडले होते, पण माझ्या डोळ्यांसमोर वारंवार तेच दृश्य येत होतं. अमोल गाडीत बसलेला होता आणि त्याच्या शेजारी ती मुलगी बसली होती. मी वारंवार स्वतःला सांगत होते की कदाचित खरंच माझा गैरसमज असेल, पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं. मला पहिल्यांदा वाटलं की कदाचित अमोल माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी कार्यालयात गेल्यानंतरही माझं लक्ष कामात लागत नव्हतं. मी वारंवार माझा फोन पाहायचे आणि विचार करायचे की अमोलला काही विचारावं, पण मग वाटायचं की मी वारंवार प्रश्न विचारले तर तो माझ्यावर नाराज होईल. मी स्वतःच्या मनाला समजावलं की कदाचित ती मुलगी खरंच त्याची एखादी ओळखीची असेल आणि त्याने मला म्हणून सांगितलं नसेल की मला उगाच प्रश्न पडतील. पण मग माझ्या मनात दुसरा विचार यायचा की जर तसंच होतं तर त्याने सरळ तिचं नाव का सांगितलं नाही. त्याच दिवशी दुपारी माझ्या आईचा फोन आला. तिने विचारलं, बाळा तू ठीक आहेस ना? तुझा आवाज थोडा चिंतित वाटतोय. मी लगेच माझा आवाज ठीक करून म्हणाले, हो आई, मी अगदी ठीक आहे. फक्त कार्यालयाचं काम थोडं जास्त आहे. आई म्हणाली, जास्त काम करू नकोस आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. मी म्हटलं ठीक आहे आई, तू काळजी करू नको. मी तिलाही त्या मुलीबद्दल काही सांगितलं नाही, कारण माझ्या आईने विनाकारण काळजी करावी असं मला वाटत नव्हतं. मला स्वतःलाच ही गोष्ट समजून घ्यायची होती. पण त्या दिवसापासून मी अमोलच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले. तो फोनवर कोणाशी बोलतो, किती वेळ बोलतो, कधी दुकानात जातो आणि कधी परत येतो, हे सगळं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करू लागले. पण मी त्याला थेट प्रश्न विचारत नव्हते, कारण कोणताही पुरावा नसताना त्याच्यावर संशय घेतला तर कुठे आमचं नातं खराब होऊ नये अशी मला भीती होती. माझ्या सासूही मला अनेकदा शांतपणे पाहत राहायच्या, जणू त्या माझ्या मनातली चिंता समजत होत्या, पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. एका संध्याकाळी मी त्यांच्या जवळ बसले होते, तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तीच भीती होती जी मी आधीही पाहिली होती. मी त्यांना विचारलं, आई, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? त्या काही वेळ माझ्याकडे पाहत राहिल्या आणि मग त्यांनी मान खाली घातली. मला समजलं की त्यांच्या मनातही काहीतरी आहे, पण त्या मला सांगू शकत नाहीत. त्यावेळी मला पहिल्यांदा वाटलं की अमोलबद्दल मी जे काही विचार करत आहे ते फक्त माझा गैरसमज नाही. कदाचित या घरात अशी काही गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवली जात आहे आणि माझ्या सासू कदाचित ते सत्य जाणतात, पण त्यांची अडचण अशी होती की त्या मला ते सांगू शकत नव्हत्या. त्या रात्री मी उशिरापर्यंत विचार करत राहिले की शेवटी अमोलचं त्या मुलीसोबत काय नातं आहे आणि माझे सासू माझ्यापासून काय लपवत आहे. मला माहिती नव्हतं की माझ्या आयुष्यात येणारं पुढचं सत्य माझा संपूर्ण विचार बदलणार आहे. आणि आता मला फक्त एक गोष्ट समजत होती की मला घाईघाईने कोणताही निर्णय घ्यायचा नाही. मला आधी सत्य समजून घ्यायचं आहे, कारण कदाचित मी जो विचार करते आहे तो चुकीचा असेल आणि कदाचित माझ्या डोळ्यांसमोर जे दिसलं त्यामागे अशी एखादी गोष्ट असेल ज्याबद्दल मला अजून काहीच माहिती नाही. आणि काही दिवसांनी माझ्या कार्यालयाकडून मला 2 दिवसांसाठी शहराबाहेर व्यवसायाच्या कामासाठी जावं लागणार होतं. माझ्या वरिष्ठांसोबत काही महत्त्वाच्या बैठका होत्या आणि कंपनीच्या एका मोठ्या ग्राहकाचीही भेट घ्यायची होती. त्यामुळे मी घरी येऊन अमोलशी याबद्दल बोलले, तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, तू जा, काम महत्त्वाचं आहे आणि मीही माझ्या दुकानाच्या कामात व्यस्त असेन. मी म्हटलं ठीक आहे. मग मी माझे कपडे आणि आवश्यक सामान भरलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवसायाच्या कामासाठी शहराबाहेर निघाले. जाताना मी माझ्या सासू सासऱ्यांनाही म्हटलं, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी 2 दिवसात परत येईन. माझ्या सासूंनी नेहमीप्रमाणे हसून माझा हात पकडला आणि मला जाण्याचा इशारा केला. मी त्यांच्या जवळ वाकून म्हणाले, आई, तुम्ही काळजी करू नका, मी लवकर परत येईन. आणि मग तिथून निघाले. त्या 2 दिवसात माझं पूर्ण लक्ष माझ्या कामावर होतं. मीटिंग खूप महत्त्वाच्या होत्या, त्यामुळे मी दिवसभर व्यस्त असायचे. पण जेव्हा मला थोडा वेळ मिळायचा तेव्हा मी माझ्या घराबद्दल विचार करायचे.
मला वाटायचं फक्त 2 दिवसांचीच गोष्ट आहे, मग मी घरी परत जाईन आणि सगळ्यांसोबत बसून गप्पा मारेन. अमोलशीही माझं बोलणं होत होतं, पण त्याचं बोलणं खूपच कमी असायचं. कधी तो म्हणायचा की मी दुकानात आहे, तर कधी म्हणायचा की एखाद्या कामात अडकलं आहे. मीही जास्त प्रश्न विचारत नव्हते, कारण मला माझं व्यवसायाचं काम पूर्ण करून आरामात घरी परत यायचं होतं. माझ्या मनात आणखीन एक विचारही चालू होता. मी विचार करत होते की ह्यावेळी मी घरी येत असल्याची बातमी कोणालाही देणार नाही आणि अचानक घरी जाऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देईन. मला वाटलं होतं की माझ्या सासू मला पाहून खूप खुश होतील आणि अमोलही मला पाहून आनंदी होईल. मी माझ्या येण्याबद्दल कोणालाही सांगितलं नाही. अगदी अमोललाही मी कोणत्या वेळी परत येणार आहे हे सांगितलं नाही. 2 दिवस पूर्ण झाल्यानंतर मी माझं काम संपवलं आणि शहराकडे परत निघाले. संपूर्ण रस्त्यात माझ्या मनात घरी जाण्याचा आनंद होता. मी विचार करत होते की घरी पोचल्यावर आधी माझ्या सासूकडे जाईन, त्यांच्यासोबत बसेन आणि मग अमोलच्या अचानक समोर जाऊन त्याला आश्चर्याचा धक्का देईन. पण मला अजिबात अंदाज नव्हता की घरी पोचल्यानंतर जे काही मी पाहणार होते त्यामुळे माझ्या संपूर्ण आयुष्याचा विचार बदलणार होता. रात्रीची वेळ होती जेव्हा मी घरी पोचले. मी बाहेरूनच पाहिलं की घरात अगदी शांतता होती. मला वाटलं कदाचित सगळे झोपले असतील. मी हळूच दरवाजा उघडला आणि आत गेले. घरात कोणताही आवाज नव्हता. ना टीव्ही सुरू होता, ना कोणाच्या बोलण्याचा आवाज येत होता. संपूर्ण घर जणू अगदी शांत पडलं होतं. मी माझी बॅग एका बाजूला ठेवली आणि हळूहळू माझ्या खोलीकडे जाऊ लागले. माझ्या मनात त्यावेळीही हेच होतं की कदाचित अमोल झोपला असेल आणि मी त्याला अचानक उठवून सरप्राईज देईन. पण जसं मी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या खोलीच्या आत काही दिवसांपूर्वी अमोलच्या गाडीत ज्या मुलीला मी पाहिलं होतं तीच मुलगी बसली होती. तिला पाहताच मी काही सेकंद पूर्णपणे शांत झाले. मी काय पाहते आहे आणि ती मुलगी माझ्या खोलीत का बसली आहे हेच मला समजत नव्हतं. ती मला पाहून अचानक उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरही घाबरलेलापणा दिसत होता. मी तिच्याकडे पाहिलं, मग संपूर्ण खोलीकडे पाहिलं आणि माझ्या मनात एकाच वेळी खूप सारे प्रश्न आले. तेवढ्यात मी मोठ्याने अमोलला आवाज दिला, अमोल, अमोल, तू कुठे आहेस? माझा आवाज ऐकताच काही क्षणात अमोल बाथरूममधून बाहेर आला. मला समोर पाहून त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कदाचित मी एवढ्या लवकर परत येईन अशी त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि मीही त्याच्याकडे पाहत राहिले. मग मी थेट त्याला विचारलं, ही मुलगी कोण आहे आणि माझ्या खोलीत काय करत आहे? तुम्ही दोघं इथे काय करत होता? माझ्या आवाजात रागही होता आणि दुःखही. अमोलने लगेच गोष्ट सावरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, अनया, तुझा गैरसमज होतोय. ही माझी मैत्रीण आहे. ही शहरात एका कामासाठी आली होती आणि फक्त मला भेटायला आली होती. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, माझ्याशी खोटं बोलू नकोस अमोल. मी ह्या मुलीला याआधीही तुझ्यासोबत पाहिलं आहे आणि त्या दिवशीही तू माझ्याशी खोटं बोललास की मी कोणाला तरी तुझ्यासारखं समजले. आज तर ही मुलगी माझ्या खोलीत बसली आहे. आता तू मला काय समजावणार आहेस? अमोल म्हणाला, तू उगाचच गोष्ट मोठी करते आहेस. मी म्हणाले, जर सगळं ठीक आहे तर मग ही मुलगी माझ्या खोलीत का बसली आहे आणि तू मला तिच्याबद्दल कधीच का सांगितलं नाहीस? माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर देण्याऐवजी तो रागावला आणि म्हणाला, तू प्रत्येक गोष्टीवर संशय घेऊ लागली आहेस. मी काही बोलणार इतक्यात माझी नजर घरातील दुसऱ्या खोल्यांकडे गेली. मला आठवलं की घरात माझे सासू सासरेही आहेत. मी लगेच विचारलं, आई आणि बाबा कुठे आहेत? अमोल म्हणाला, ते त्यांच्या खोलीत आहेत. मी काही न बोलता त्यांच्या खोलीकडे जाऊ लागले. मी दरवाजा उघडला तेव्हा माझे सासू सासरे दोघंही खोलीत बसले होते आणि दोघांच्याही चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. माझ्या सासूंनी मला पाहताच रडायला सुरुवात केली. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि त्यांचा हात पकडून विचारलं, आई, काय झालं? तुम्ही का रडत आहात? मी त्यांना विचारलं की घरात काय चाललं आहे, अमोल माझ्यासोबत काय करत आहे आणि ही मुलगी कोण आहे. पण माझ्या सासूंना आवाज नसल्यामुळे त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. त्या फक्त रडत राहिल्या आणि वारंवार माझ्याकडे पाहून हात जोडण्याचा प्रयत्न करू लागल्या. माझ्या डोळ्यातही अश्रू आले. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले,
आई, तुम्ही मला हातवाऱ्यांनी का होईना पण सांगा, शेवटी काय झालं आहे? माझे सासरेही खूप चिंताग्रस्त दिसत होते. मी त्यांना विचारलं, बाबा, तुम्ही मला सांगा काय झालं आहे? पण तेही काही वेळ शांत राहिले. जणू त्यांनी काही सांगितलं तर अमोल नाराज होईल अशी त्यांना भीती होती. त्याच वेळी माझ्या मनात एक खूप वाईट विचार आला. मला वाटलं की गेल्या काही दिवसांपासून अमोलबद्दल मला जो संशय येत होता तो खराच होता. मी माझ्या खोलीत परत आले आणि डोकं धरून बसले. माझ्या समोर तीच मुलगी उभी होती आणि अमोल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यावेळी मला त्याचं कोणतंही बोलणं ऐकू येत नव्हतं. माझ्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न फिरत होता की माझ्यासोबत असं कसं होऊ शकतं? ज्या माणसावर मी इतका विश्वास ठेवला त्याने माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात कसा केला? मी त्याच्यासाठी पुन्हा नोकरी करत होते, घर सांभाळत होते, त्याच्या अडचणीत त्याची साथ देत होते, त्याच्या आईची काळजी घेत होते आणि तो माझ्या मागे काय करत होता? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी अमोलकडे पाहून म्हणाले, मी तुझं काय बिघडलं होतं ज्यामुळे तू माझ्यासोबत असं केलंस? मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मी तुला कधी कोणत्याही गोष्टीसाठी अडवलं नाही. तुझ्या व्यवसायाला मदत करण्यासाठी मी माझी नोकरी सुद्धा पुन्हा सुरू केली आणि तू मलाच धोका दिलास. अमोल काही बोलू लागला पण मी हात उचलून त्याला थांबवलं आणि म्हणाले, आता मला कोणतेही स्पष्टीकरण नको. आधी मला सत्य जाणून घ्यायचं आहे. मी त्या मुलीकडे वळले आणि विचारलं, तू कोण आहेस आणि माझ्या पतीसोबत तुझं काय नातं आहे? ती मुलगी शांत राहिली आणि खाली पाहू लागली. तिचं शांत राहणं माझ्या मनातली भीती आणखीन वाढवत होतं. मी पुन्हा तिला विचारलं, जर तू फक्त त्याची मैत्रीण आहेस तर रात्रीच्या वेळी माझ्या घरात आणि माझ्या खोलीत काय करत आहेस? ती काहीच बोलली नाही. अमोल मध्येच म्हणाला, बस कर अनाया. मी म्हणाले, नाही, आज मी शांत बसणार नाही. आज मला उत्तर हवं आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून माझ्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आज मिळायलाच हवं. तेवढ्यात माझी नजर माझ्या सासूंकडे गेली. त्या अजूनही रडत होत्या आणि माझ्याकडे पाहून वारंवार जणू काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, आई, तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही मला एवढं सांगा की तुम्ही या मुलीला आधीपासून ओळखता का? माझ्या सासूंनी हळूच मान हलवली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि माझ्या हृदयाची धडधड आणखी वाढली. कारण आता मला वाटू लागलं की ह्या घरात जे काही घडत आहे त्यामागे फक्त अमोल आणि त्या मुलीची गोष्ट नाही, तर माझ्या सासूंनाही या सत्याबाबत काही माहिती आहे. मी त्यांच्या जवळ बसून वारंवार हात वाऱ्यांनी विचारत राहिले, पण त्या आपलं म्हणणं सांगू शकत नव्हत्या. माझ्या सासऱ्यांनीही मान खाली घातली होती आणि खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. मला असं वाटत होतं की माझ्या घराची प्रत्येक भिंत मला अशी एखादी गोष्ट सांगू इच्छित आहे जी मला अजून समजलेली नाही. अमोल सतत मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण आता त्याची कोणतीही गोष्ट मला खरी वाटत नव्हती. कारण ज्या माणसाने आधी गाडीतील मुलीबद्दल माझ्याशी खोटं बोललं होतं तोच आज माझ्या खोलीत त्याच मुलीसोबत पकडला गेला होता. आणि सगळ्यात जास्त दुःख मला या गोष्टीचं होतं की माझ्या आयुष्यात असा दिवस कधी येईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी माझ्या आई वडिलांना फोन करूनही काही सांगू शकत नव्हते. कारण मला माहिती होतं की त्यांच्या मुलीचं असं झालं आहे हे कळलं तर ते पूर्णपणे खचून जातील. मी फक्त माझे अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होते आणि विचार करत होते की आता मला काय करायला हवं. तेवढ्यात माझ्या सासूंनी माझा हात खूप घट्ट पकडला आणि त्यांच्या डोळ्यात अशी भीती होती की ती पाहून माझ्या मनात एकच विचार आला की कदाचित त्या मला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगू इच्छित आहेत आणि कदाचित ती गोष्ट अमोलशी संबंधित आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहत फक्त एवढंच विचार करत होते की शेवटी माझ्या सासू इतके दिवस आपल्या मनात कोणतं सत्य लपवून बसल्या आहेत आणि त्या अमोलसमोर नेहमी एवढ्या घाबरलेल्या का असतात. त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं की कदाचित ज्या धोक्याला मी फक्त माझ्या पतीचा विश्वासघात समजत आहे त्यामागे यापेक्षाही मोठी गोष्ट लपलेली आहे. आणि आता मला कोणत्याही परिस्थितीत ते सत्य जाणून घ्यायचं होतं. कारण दुसऱ्या कोणाच्या खोट्यावर आधार ठेवून मला माझं आयुष्य पुढे न्यायचं नव्हतं. आणि मग माझ्या सासऱ्यांनी मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी खूप दुःखी होऊन मला म्हटलं,
बाळा, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही तुला साथ दिली नाही. जर आम्ही तुला अमोलचं सत्य आधी सांगितलं असतं तर कदाचित आज तुझ्यासोबत हे सगळं घडलं नसतं. मग त्यांनी मला सांगितलं की अमोल आमचा सख्खा मुलगा नाही. आम्ही त्याला खूप लहान असतानाच दत्तक घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही त्याला आमच्या मुलाप्रमाणे वाढवलं. त्याच्या शिक्षणापासून त्याच्या प्रत्येक गरजेपर्यंत आम्ही सगळं पूर्ण केलं. तो आमचा स्वतःचा मुलगा नाही याची जाणीव आम्ही त्याला कधीच होऊ दिली नाही. त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आम्ही कोणतीही कमतरता ठेवली नाही. तो मोठा झाल्यावर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून आम्ही त्याच्यासाठी दुकानही सुरू करून दिलं. पण वेळेनुसार त्याच्यात एवढा बदल कसा झाला की त्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांचीच किंमत उरली नाही हे आम्हालाही कळलं नाही. आता आम्ही दोघं म्हातारे झालो होतो आणि त्याच्या आईची तब्येतही ठीक राहत नव्हती. तरी तो आपल्या आईशी नीट बोलत सुद्धा नव्हता. छोट्या छोट्या गोष्टींवर राग करायचा आणि अनेकदा अशा गोष्टी बोलायचा ज्यामुळे एका आईचं मन दुखावेल. आम्ही त्याला खूप समजावलं पण त्याने आमचं कधीच ऐकलं नाही. मग माझ्या सासऱ्यांनी माझ्याकडे पाहून म्हटलं, बाळा, तुझ्यासाठीही आम्हाला खूप वाईट वाटतं. कारण अमोलचं तुझ्याशी लग्न होण्याआधी आम्ही त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने आमचं एकही ऐकलं नाही. खरं तर त्याला तुझ्या नोकरीबद्दल आणि तुझ्या कमाईबद्दल आधीपासून माहिती होती. तू चांगली शिकलेली आहेस आणि एका मोठ्या खाजगी माहिती तंत्रज्ञान कंपनीत चांगली नोकरी करतेस आणि चांगली कमाई करतेस हे त्याला माहिती होतं. त्याने तुला पसंत करण्याचं नाटक केलं आणि मग तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याला सांगितलं होतं की फक्त पैशासाठी लग्न करू नकोस. पण त्याने आमचं ऐकलं नाही. जेव्हा आम्ही तुझ्या घरी लग्नाचं नातं घेऊन गेलो होतो तेव्हा त्याने सगळ्यांसमोर खूप चांगलं बनण्याचा प्रयत्न केला होता. तो तुझ्या आई वडिलांशी खूप चांगलं बोलायचा आणि तुलाही असंच वाटलं की तुला खूप चांगला जीवनसाथी मिळाला आहे. पण आम्हाला त्याचा खरा विचार माहिती होता. आणि मग लग्नानंतर त्याने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. त्याने दुकानात चोरी झाल्याचं जे नाटक केलं होतं तेही त्याचीच चाल होती. दुकानात खरं तर कोणतीही चोरी झाली नव्हती. त्याने स्वतः काही लोकांच्या मदतीने ते खोटं नाटक केलं होतं जेणेकरून तुला वाटावं की त्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि त्याला मदत करण्यासाठी तू पुन्हा नोकरी सुरू करावी. आणि अगदी तेच झालं ज्याची तो वाट पाहत होता. त्याची अडचण पाहून तू पुन्हा नोकरी सुरू केलीस. तू रात्र दिवस मेहनत करत राहिलीस, घरही सांभाळलंस आणि तुझ्या कमाईचा मोठा भाग त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या खात्यात जमा करत राहिलीस. पण तो तुझ्या विश्वासाचा फायदा घेत राहिला आणि दुसरीकडे त्याचं दुसऱ्या एका मुलीसोबतही नातं सुरू होतं. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या माणसाला मी माझा पती मानून त्याच्यावर माझ्या संपूर्ण आयुष्याचा विश्वास ठेवला होता तो माझ्यासोबत एवढा मोठा खेळ खेळत आहे याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. माझ्या सासरच्यांचं बोलणं ऐकत असताना माझ्या मनातला रागही वाढत होता आणि त्याचसोबत हा प्रश्नही निर्माण होत होता की शेवटी मी असं काय केलं होतं ज्यामुळे माझ्यासोबत हे सगळं झालं. त्याच्या कठीण काळात मी त्याची साथ दिली होती. त्याचा व्यवसाय सांभाळता यावा म्हणून मी पुन्हा नोकरी केली होती. त्याच्या घराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्याच्या आईची काळजी घेतली. त्याच्या वडिलांचा आदर केला आणि प्रत्येक पावलावर त्याच्यासोबत उभी राहिले. पण त्याने माझ्या चांगुलपणाला माझी कमजोरी समजलं होतं. माझे सासरे पुढे म्हणाले की आम्हाला सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं आहे की आम्ही तुला आधी सांगू शकलो नाही. आम्हाला माहिती होतं की अमोलचं वागणं योग्य नाही. पण आम्ही घाबरत राहिलो की कुठे तो आम्हालाही सोडून जाऊ नये आणि याच भीतीमुळे आम्ही तुलाही सत्य सांगितलं नाही. आज आम्हाला समजत आहे की आमच्या शांत राहण्यामुळे तुला एवढा मोठा धोका सहन करावा लागला. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या सासूही रडू लागल्या आणि त्यांनी माझे हात पकडले. त्यांच्या डोळ्यात इतकं दुःख होतं की मला त्यांच्यावर रागही करता आला नाही. मी त्यांचे हात माझ्या हातात घेतले आणि म्हणाले, आई रडू नका. तुम्ही माझ्यासोबत कधीच वाईट केलं नाही. तुम्ही तर मला नेहमी तुमच्या मुलीसारखं ठेवलं आहे. मला तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. माझ्या सासूनी रडत मला मिठी मारली आणि मीही त्यांच्यासोबत रडू लागले. पण आता माझ्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली होती की मला अमोलसोबत आता एक क्षणही राहायचं नव्हतं. मी त्याच वेळी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सगळी गोष्ट सांगितली.
माझा आवाज ऐकताच माझे वडील समजले की मी खूप त्रासले आहे. त्यांनी मला जास्त प्रश्न विचारले नाहीत. फक्त एवढंच म्हणाले, बाळा, तू तिथेच राहा, मी तुला घ्यायला लगेच येतो. काही वेळातच माझे वडील मला घ्यायला घरी आले. त्यांना पाहताच माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. मी त्यांच्या गळ्यात पडून खूप वेळ रडले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, बाळा, तुला घाबरण्याची गरज नाही. तू काहीही चुकीचं केलं नाहीस. जो माणूस तुझ्या विश्वासाच्या लायक नव्हता त्याच्यापासून दूर होणं हाच योग्य निर्णय आहे. मी माझ्या वडिलांसोबत घरातून निघत होते तेव्हा अमोलही माझ्या समोर आला. त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, अनया, माझं बोलणं तरी ऐक. पण आता त्याचं कोणतंही बोलणं ऐकण्याचं माझ्याकडे कारण नव्हतं. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला, पण तू त्या विश्वासाची किंमत समजली नाहीस. तू माझ्याशी माझ्यासाठी नाही तर माझी नोकरी आणि माझ्या कमाईसाठी लग्न केलंस. तू तुझ्या दुकानातील चोरीचं नाटक केलंस जेणेकरून मी पुन्हा नोकरी सुरू करावी आणि तू माझे पैसे स्वतःकडे ठेवत राहिलास आणि त्यावरही तू दुसऱ्या मुलीसोबत नातं ठेवत होतास. आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. अमोल काही वेळ शांत राहिला आणि मग स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागला. पण यावेळी मी त्याच्या कोणत्याही बोलण्याला भुलले नाही. मी माझ्या वडिलांसोबत घर सोडलं आणि काही दिवसातच मी त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली. मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या पैशाबाबतही संपूर्ण माहिती गोळा करायला सुरुवात केली. जेव्हा मी बँकेत गेले तेव्हा मला आणखीन एक मोठा धक्का बसला. माझ्या बँक खात्यातून माझे पैसे काढले गेले होते आणि हे सगळं माझ्या माहितीशिवाय झालं होतं. मला समजलं की या मागेही अमोलचा हात असू शकतो, कारण माझ्या खात्याशी आणि पैशाशी संबंधित अनेक गोष्टी त्याला आधीपासून माहिती होत्या. मी बँकेत लगेच माझ्या सुरक्षितेशी संबंधित सगळ्या गोष्टी बदलून घेतल्या आणि मग आवश्यक कागदपत्र आणि नोंदी जमा केल्या. माझ्या वडिलांच्या मदतीने मी सगळी माहिती माझ्या वकिलांना दिली आणि प्रकरण पुढे नेण्यात आलं. हळूहळू सत्य समोर येऊ लागलं की अमोलने माझ्या विश्वासाचा फायदा घेतला होता आणि माझ्या पैशाबाबतही चुकीचं केलं होतं. मी न्यायालयाच्या माध्यमातून माझे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि माझ्यासोबत जे काही झालं होतं त्याचं संपूर्ण सत्य समोर ठेवलं. अनेक तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर माझे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि शेवटी मला अमोलपासून घटस्फोटही मिळाला. त्याच्या विरोधात फसवणूक आणि पैशाशी संबंधित चुकीच्या कृत्याबाबत कायदेशीर कारवाई झाली आणि त्याला शिक्षाही झाली. ज्या दिवशी माझा घटस्फोट झाला त्या दिवशी मला असं वाटलं जणू माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे. मी दुःखी नक्कीच होते, कारण माझं लग्न आणि माझा विश्वास दोन्ही तुटले होते. पण मला या गोष्टीचं समाधान होतं की आता मी त्या माणसासोबत नव्हते ज्याने माझ्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेतला होता. मी माझं आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या नोकरीवर पूर्ण लक्ष देऊ लागले आणि माझ्या आई वडिलांसोबत जास्त वेळ घालवू लागले. पण अमोलच्या आई वडिलांना मी मनापासून कधी चुकीचं मानलं नाही, कारण लग्नानंतर त्यांनी माझ्यासोबत नेहमी चांगलीच वागणूक दिली होती. त्यांनी मला आपल्या मुलीसारखं मानलं होतं. त्यांची चूक फक्त एवढीच होती की त्यांनी अमोलचं सत्य मला वेळेवर सांगितलं नव्हतं. त्यामुळे मी त्यांना माफ केलं. मी त्यांना म्हटलं, तुम्ही दोघांनी मला कधीच तुमची सून असल्यासारखं वाटू दिलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. मी वेळोवेळी त्यांना भेटायला जायचे, त्यांच्या गरजेच्या वस्तू घेऊन जायचे आणि त्यांच्या तब्येतीचीही काळजी घ्यायचे. माझी सासू मला पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे आणि त्या माझा हात पकडून म्हणायच्या, बाळा, आम्ही तुझ्यासोबत खूप चुकीचं होऊ दिलं, पण तरीही तू आमची साथ सोडत नाहीस. मी त्यांना फक्त एवढंच म्हणायचे, आई, तुम्ही माझ्यासोबत कधीच चुकीचं केलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला अमोलच्या चुकीची शिक्षा देणार नाही. वेळ हळूहळू पुढे जात राहिला आणि माझं आयुष्यही आधीपेक्षा चांगलं होऊ लागलं. मी माझ्या नोकरीत पुन्हा पूर्ण मेहनत सुरू केली आणि काही काळानंतर मला माझ्या मेहनतीचा चांगला परिणामही मिळू लागला. मी आधीपेक्षा खूप मजबूत झाले होते. आता मला कोणाच्याही आधाराची गरज वाटत नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यातून मी एक खूप महत्त्वाचा धडा शिकले होते की कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये, मग तो कितीही आपला का असेना. प्रेम आणि विश्वास
त्यांच्या जागी खूप महत्त्वाचे आहेत. पण आपली समज कधीही सोडू नये, कारण कधी कधी एखादी व्यक्ती समोरच्याला इतकं आपलं मानते की त्याच्या चुका देखील दिसत नाहीत आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. माझ्यासोबतही असंच झालं होतं, पण मी माझं आयुष्य तिथेच संपवून टाकलं नाही. मी माझ्या दुःखातून शिकले आणि पुढे जायला सुरुवात केली. आता मी आधीपेक्षा जास्त समजूतदार होते, आधीपेक्षा जास्त मजबूत होते आणि मला हेही समजलं होतं की कोणत्याही नात्याची खरी किंमत पैसा किंवा दिखावा यामुळे ठरत नाही, तर प्रामाणिकपणा आणि आदरामुळे ठरते. आणि मी स्वतःशी वचन दिलं की आता माझ्या आयुष्यात मी कोणावरही विचार न करता विश्वास ठेवणार नाही आणि माझे निर्णय नेहमी माझ्या समजुतीने घेईन. कारण ह्या संपूर्ण प्रवासाने मला हे शिकवलं होतं की धोका कितीही मोठा असला तरी माणसाने धीर ठेवला तर तो आपलं आयुष्य पुन्हा सावरू शकतो आणि स्वतःसाठी नव्याने सुरुवात करू शकतो. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.